दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात जल्लोषात साजरा करण्यात आला. अगदी लहानग्यांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येच उत्साह संचारला होता. याच पार्श्वभूमीवर सालाबादाप्रमाणे याही वर्षी हिंदू एकता आंदोलन पक्ष व शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी रामसिंग बावरी व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारत माता आणि या भारत मातेच्या मुक्तीसाठी ज्यांनी बलिदान दिलं ते समान क्रांतिकारक देशभक्त त्यांना मानाची वंदना करतो. आणि आजच्या 74 वर्षे पूर्ण होऊन प्रजासत्ताक दिनाला 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आज आपल्या देशाला खऱ्या अर्थाने रामराज्याची सुरुवात झालेली आहे. श्रीरामपूरचं मंदिर या ठिकाणी झालं आणि ती 500 वर्षाचा काळा इतिहास आज आपल्यातून नाहीसा करण्यात आलेला आहे. अशा वेळेस श्रीरामपूरचं राज्य ज्या ज्या देशात राहील त्या देशात प्रजा ही सुखी राहील. जनतेद्वारे करायचं राज्य म्हणजे प्रजासत्ताक राज्य. आणि हे प्रजासत्ताक राज्य करत असताना आपण सर्वांनी आज आणि गेले अनेक वर्ष आमचे बालवाडीपासून अंगणवाडीपासूनचे मुलं, आमच्या शिक्षिका, मदतनीस, आज आपल्यामध्ये वेगवेगळ्या सरकारी अधिकारी किती कर्तव्यदक्ष आहे. त्यांना मुंबईला जाता आलं नाही म्हणून त्यांनी इथं ध्वजवंदना करायला आले. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि येणारा काळ हा आपल्या भारतसाठी जगातील एकमेव राष्ट्र भारत हे जगश्रेष्ठ राष्ट्र राहील, विश्वगुरू म्हटलं जाईल अशा शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो. यावेळी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले असून या चिमुकल्यांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले. आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे. आपण दरवर्षी 2 दिवस साजरे करतो. 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी आपण भारताची जी घटना आहे, राज्य घटना आहे, ज्याला आपण संविधान म्हणतो, ते संविधान भारतामध्ये लागू करण्यात आलं म्हणून याला प्रजासत्ताक दिन असं म्हणतात. म्हणजे भारताचे 47 ते 50 या कालावधीमध्ये घटना घेण्याचं काम झालं. 26 नोव्हेंबर 1949ला घटना सुखरूप करण्यात आली भारतीय मंत्रिमंडळातर्फे आणि 26 जानेवारी 1950ला तिची अंमलबजावणी सुरू झाली. तर आता हा जो प्रजासत्ताक दिन आहे हा 74वा प्रजासत्ताक दिन जो म्हटला जाईल. असा हा साजरा करण्याकरता भारताच्या सर्व नागरिक उपस्थित असतात प्रत्येक ठिकाणी. आणि आज येथे बावरी साहेबांच्या प्रेरणेतून शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ आणि आपण सर्व नागरिक यांच्या माध्यमातून हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याच्याबद्दल आपण आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करतो ती एक समाधानाची भावना असते. आणि बावरी साहेबांनी मला आत्ताच सांगितलं की गेले अनेक वर्षापासून म्हणजे द्वारका बेटाच्या मध्यभागी जेव्हा होतो तेव्हा त्यांच्या वडिलांपासून ते हे कार्य दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी साजरा करत असतात. ही एक देशप्रेमाची आणि देशाबद्दलची आपली एक राष्ट्रीयत्वाची भावना आपण सर्व दाखवतात. याबद्दल एक विशेष अभिमान वाटतो आणि इथून पुढे हे कार्य असे चालत राहो. आणि भारतीय स्वातंत्र्य दिन आणि भारतीय प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरे करावे असं मी माझ्यातर्फे विनंती करतो. आणि आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द करतो. या राष्ट्रीय कार्यक्रमास जीएसटी उपायुक्त किरण काकड,
श्याम पवार, प्रसाद बावरी, राजेंद्र नेरकर, अनिल जाधव, राजेश तेलंग, प्रतापसिंह पवार, किरण सिंग पवार, संजय पवार, अतुल रायसिंग, सौ पगारे, मंगला पवार, सौ कांबळे, सौ बावरी, सौ तालखे, प्रकाश गायकवाड, कातवाटी, शेट्टी, साल्वे, गांगुर्डे, खर्डे, पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभम अहिरे, दक्ष न्यूज, नाशिक.